रामराज आपणास विनंती करतोय आपण लगेच क्षेत्ररक्षण लावायचं आहे, आपल्याकडे वेळ फार कमी आहे। तसेच अलिबाग संघाने आपली सलामीची जोडी मात्र मैदानात पाठवायची आहे, ऑलरेडी गेलेली आहे। तर विनंती करतो लगेच रामराज संघ आपण क्षेत्ररक्षण लावायचे, टीम मीटिंग मात्र घ्यायची नाहीये आणि रामराज संघाचा 12वा खेळाडू लगेच आमच्या अतिथी कक्षामध्ये यायचा आहे। आपण जर विचार केला तर दोनही संघ तितकेच बलाढ्य आहेत, दोन्ही संघांमध्ये चांगलं या ठिकाणी क्षमता आहे, चांगला क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये पाहूया मित्रांनो कशा पद्धतीने या ठिकाणी खेळ करणार। दोन्ही संघाचा 12वा खेळाडू लगेच यायचा आहे। तर आद्या 11 अलिबाग संघाचा 12वा खेळाडू या ठिकाणी हजर आहे। तर रामराज संघ आपला 12वा खेळाडू लगेच आपण आमच्या व्यासपीठाकडे पाठवून द्यायचा आहे। एक लक्षात घ्या, एक षटकानंतर जर चेंडू गेला तर लगेच आपल्याला जुना चेंडू देण्यात येईल। तर सलामीची जोडी मैदानात स्ट्रायकिंग एंडला आहे प्रसाद आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे गौरव। प्रसाद पिळंकर आणि त्याच्या समवेत आहे गौरव, अशी ही सलामीची जोडी मैदानामध्ये आहे। आणि रामराज संघाकडून प्रथम षटक घेऊन येतो गोलंदाज सौरव। पंचांच्या भूमिकेत आपण पाहू शकाल सूरज गोंधळी आणि विनय पंचांच्या भूमिकेत आहेत। तर स्ट्रायकिंग एंडला आहे फलंदाज गौरव आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे फलंदाज प्रसाद पिळंकर, अशी ही जोडी आहे। आपण जर विचार केला तर या जोडीचा भरपूर वर्ष आपण बरेच वर्ष ज्यांच्याकडे अनुभव आहे, बरेच वर्ष ज्यांचा आपण क्रिकेट पाहतोय आणि आज मात्र नवतरुण स्पोर्ट क्लब खानावळच्या मैदानावरती कशा पद्धतीने या ठिकाणी खेळ करणार। 4 षटकांचा सामना, गोलंदाज आहे सौरभ। पहिला चेंडू या ठिकाणी हॉरिझॉन्टल बॅटने मारण्याचा प्रयत्न केला, चेंडू पुन्हा एकदा जातोय, तो म्हणजेच स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये सीमा रेषेच्या बाहेर चौकार। गौरव आहे स्ट्रायकिंग एंडला आणि पहिल्याच चेंडूवर या ठिकाणी चौकाराने आपलं खातं ओपन करतोय गौरव ऑफ द मार्क। हा सामना सुरू आहे, नाणेफेकीचा कौल हा मात्र रामराज संघाकडे गेलं होतं, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि सौरभने पहिल्याच चेंडूवर या ठिकाणी चौकार मात्र खर्च केलेला आहे। मॅन्डेटरी पॉवर प्ले आहे आणि या पॉवर प्ले मध्ये नक्कीच मोठे फटके मारण्याचा प्रयत्न हा दोनही फलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पण या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आणि फलंदाज गौरव हा मात्र बॅक टू दी पवेलियन। मी नेहमीच म्हणत असतो मित्रांनो, क्रिकेटमध्ये संयम फार महत्त्वाचा आहे। पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर नक्कीच जर एकेरी दुहेरीला प्राधान्य दिलं असतं किंवा आपण जर बघितलं तर 2 क्षेत्ररक्षक फक्त 30 षटकाच्या बाहेर होते आणि नक्कीच जो लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात होता त्याच क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये हा मात्र झेल दिला, तो म्हणजेच गौरवने। तर नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय, समवेत नवीन फलंदाज जातोय, तो म्हणजे सुजय मगर। सौरभचं नक्कीच कौतुक करावं लागेल, पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती मात्र बाद केलं फलंदाज गौरवला। आणि नक्कीच मित्रांनो 4 षटकामध्ये जर जिंकायचं असेल तर कमीत कमी आपल्याला 50 ते 60 धावा या ठिकाणी कराव्या। अलिबाग संघ आपण चांगल्या स्थितीमध्ये येऊ शकाल, कारण अगोदरच्या 2 सामन्यांचं आपण अनालिसिस बघितलं तर नक्कीच आपल्याला 50 ते 60 धावा या ठिकाणी पाहायला मिळाल्या। येणारे 4 चेंडू या षटकातील शिल्लक आहेत। आपण जर विचार केला तर 30 षटकाच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील, त्यातील एक क्षेत्ररक्षक आहे तो म्हणजेच काउल कॉर्नर क्षेत्र, तो म्हणजेच लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक हे 30 षटकाच्या बाहेर पाहायला मिळतात। तर स्ट्रायकिंग एंडला सज्ज होतोय फलंदाज प्रसाद, गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतो तो म्हणजेच सौरभ। पहिला चेंडू हलक्यातून खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू नक्कीच
बॅटच्या वर लागला आणि प्रसाद सुद्धा तंबूत परततोय. गौरव बाद झाल्यानंतर प्रसाद सुद्धा मात्र तंबूत परततोय आणि आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय. नवीन फलंदाज आजे मात्र मैदानामध्ये प्रवेश करतोय. खऱ्या अर्थानं आपण बघितलं तर सलामीची जोडी ही मात्र तंबूत परतलेली आहे. आता संपूर्ण जबाबदारी ही मात्र मिडल ऑर्डरवरती आहे. आपण जर स्ट्रायकिंगला फलंदाज बघितला सुजय, आता मात्र आपल्या संघाला सावरण्याची गरज आहे, कारण पहिले 2 विकेट हे मात्र पहिल्याच षटकामध्ये गेलेले आहेत. पहिल्या चेंडूवर 1 चौकार आला आणि दुसऱ्या दोनही चेंडूवर मात्र 2 गडी बाद केलेत आणि आता मात्र ऑन हॅट्रिकवर असेल तो म्हणजेच सौरभ. चला पंचांना विनंती आहे, सामने फास्ट घ्यायचे आहेत. आज आपण विचार केला तर पहिल्या सामन्यामध्ये प्रदीप जनार्दन पाटील पुरस्कृत अमर शक्ती पेडांबे या संघाने विजय प्राप्त केला. दुसऱ्या सामना जो झाला त्यामध्ये विनेश स्टार बेडसे हा संघ मात्र विजय झालेला आहे आणि आता मात्र तिसरा सामना या ठिकाणी सुरू आहे, तो म्हणजे अलिबाग विरुद्ध रामराज. आता मात्र खोलवा टप्पाचा चेंडू या ठिकाणी अगदी सन्मानपूर्वक खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडूने बॅटचा संपर्क होत नाहीये. सौरभचं कौतुक करावं लागेल. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर असं वाटलं होतं की या षटकामध्ये आपल्याला 15 ते 20 धावा पाहायला मिळतील, परंतु पूर्णपणे या ठिकाणी प्रेडिक्शन फेल झालेला आहे. आतापर्यंत मित्रांनो 4 चेंडूचा खेळ झालेला आहे आणि 4 चेंडूमागे फक्त 4च धावा खर्च केल्या. त्यामुळे पुन्हा एकदा हॉरिझॉन्टल बॅटने स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडूवर बॅटचा मात्र संपर्क होत नाहीये. अक्षरशः या ठिकाणी कन्फ्यूज झालेले आहेत फलंदाज सुजय. बघता बघता मॅन्डेटरी पॉवर प्ले होता आणि या पॉवर प्लेच्या षटकातील शेवटला 1 चेंडूचा खेळ येणं बाकी असेल. संघाची धावसंख्या ती मध्येच 2 बाद 4. आता मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय स्ट्रेट डाऊनच्या दिशेने. त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. 1 धाव तर कंप्लीट केलेली आहे, दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा देखील पूर्ण केलेल्या आहेत आणि या 2 धावांची प्रथम षटकाची सांगता. 1 षटकाच्या समाप्तीनंतर अलिबाग संघाची धावसंख्या ती म्हणजेच 2 बाद 6. प्रत्येक संघांना सुद्धा विनंती असेल, आपण जास्त जर वेळ खर्च केला तर कदाचित पेनल्टीला सामोरं जावं लागेल, कारण प्रत्येक सत्राला या ठिकाणी फक्त आणि फक्त 20 मिनिटं देण्यात येतील आणि 20 मिनिटाच्या आत आपल्याला सत्र समाप्त करायचं आहे. तर षटक क्रमांक 3 घेऊन येतोय गोलंदाज सुशांत दिवकर. माफ करा, दुसरं षटक घेऊन येतो सुशांत दिवकर. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये सौरभने फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्या, 2 गडी मात्र बाद झालेत आणि षटक क्रमांक 2 घेऊन येतो गोलंदाज. या चेंडूवर चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू पुन्हा एकदा जातोय काव कोणाच्या वरून, दणदणीत षटकार. चांगली सुरुवात पाहायला मिळते फलंदाज अजयची. आपला संघ बॅकफुट मध्ये आहे. पहिल्या षटकामध्ये केवळ 6 धावा आल्यात, त्याच्यामुळे आपल्याला आता मात्र अग्रेसिव्ह फलंदाजी धारण करावं लागेल आणि केवळ हाच मानस आपल्या मनामध्ये ठेवून पहिल्या चेंडूवर आक्रमण केले आणि षटकार आला आणि आता मात्र पूर्णतः बुचकळ्यामध्ये पूर्णतः या ठिकाणी प्रेशरमध्ये टाकले गोलंदाज ते म्हणजेच सुशांत दिवकरला. कोणताही मित्रांनो गोलंदाज असेल, पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर
थोडासा प्रेशरमध्ये येत असतो, परंतु आपण बरेचसे गोलंदाज असे पाहतो की ते नक्कीच चांगले कमबॅक करत असतात, तर तो कमबॅक करण्याची गरज सुशांतला. आता मात्र लोअर फुल टॉस, चेंडू क्षेत्ररक्षक आहे आणि थोडासा मिस्टेक पाहायला मिळते. चेंडू जातोय सीमा. दोन बाद 18 अशी धावसंख्या. ती म्हणजेच अलिबाग संघाची पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावा आल्या होत्या, परंतु या षटकामध्ये अलिबाग तिसरा षटकार मारणार का? पहिल्या 2 षटकामध्ये तर 2 चेंडू मागे 2 षटकार आलेले आहेत आणि अजूनही या षटकातील 4 चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे. क्षेत्ररक्षण आपण बघितलं थोडंसं या ठिकाणी चेंजेस पाहायला मिळत आहेत. जो क्षेत्ररक्षक मिडॉनला तैनात होता तो मात्र मिड ऑफला येऊन थांबतोय. हा नक्कीच जर चेंडू गेला असेल तर लगेच जुना चेंडू द्यायचा आहे, कारण या ठिकाणी अनाउन्समेंट केली होती जर एक षटक संपल्यानंतर चेंडू जुना देण्यात येईल. तर अजयच्या बॅट मधून आपण बघितले तर 2 षटकार आलेले आहेत. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. षटकातील पुढे चेंडू स्ट्रायकिंग. आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू गोल्डन स्पॉटवर थोडासा बाहेरच्या दिशेने गेला आणि थोडं मिस्टेक पाहायला मिळते. चेंडू बाउंड्री लाईनच्या दिशेने ट्रॅव्हल होत असताना चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं, चांगलं बॅकिंग पाहायला मिळते आणि या चेंडूवरती सुद्धा 2 धावा या कंप्लीट केलेल्या आहेत. 3 धावा कंप्लीट केलेल्या आहेत आणि 3 धावांची संघाची धावसंख्या 21 रन्स ऑन अ स्कोरबोर्ड. 3 चेंडू मागे तब्बल 15 धावा या ठिकाणी जमा केल्यात फलंदाज अजयने आणि आपला संघ नक्कीच थोडासा बॅकफुटवर गेला होता. असं वाटलं होतं की 4 षटकामध्ये फार कमी धावा या ठिकाणी पाहायला मिळतील अलिबाग संघाच्या, पण तो आता मात्र चित्र पूर्णपणे उलटे पाहायला मिळते. आता आपण बघितलं तर आता एक चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 चालू आहे आणि अजयच्या बॅटमधून 2 षटकार सुद्धा पाहायला मिळालेत. स्ट्रायकिंगला फलंदाज आहे तो म्हणजेच आता मात्र चांगला फटका आणि मिस्टेक पाहायला मिळते. क्षेत्ररक्षकाची चेंडू सीमारेषा पार, चौकार. 25 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. 4 चेंडू मागे 19 धावा खर्च केलेले आहेत गोलंदाज सुशांतने. खऱ्या अर्थानं आपण बघितलं तर पहिले षटक अतिशय सुरेख अप्रतिम, परंतु दुसऱ्या षटकामध्ये पूर्णपणे बॅकफुटवर गेला तो म्हणजेच रामराज संघ. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु चांगला चेंडू आहे. या ठिकाणी चांगलं कमबॅक पाहायला मिळते, कारण प्रत्येक चेंडूवर या ठिकाणी प्रहार पाहायला मिळत होता, परंतु नक्कीच आता मात्र या ठिकाणी एक दीर्घ श्वास सोडला असेल तो म्हणजेच सुशांतनं, कारण पहिल्या 4 चेंडूचा आपण विचार केला तर 4 चेंडू मागे तब्बल 19 धावा खर्च केल्या आणि 5वा चेंडू निर्धाव फेकला आणि या षटकातील शेवटला 1 चेंडूचा खेळ बाकी आणि हा मात्र बाउन्स पाहायला मिळतोय. अतिशय उसली पाहायला मिळते या ठिकाणी आणि पंचांचा इशारा येतो 9 चेंडूचा धावसंख्येत अतिरिक्त 1 धाव मात्र पाहायला मिळेल. 26 धावा 26 रन्स ऑन अ स्कोरबोर्ड. 2 गडी मात्र बाद झालेले अलिबाग संघाचे आणि षटकातील शेवटला 1 चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस, चांगला खेळून काढला चेंडू ऑफ लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक येणार तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत आणि 2 धावेनिशी षटक क्रमांक 2 या ठिकाणी समाप्त झालेला आहे. संघाची धावसंख्येचा आपण विचार केला तर 28 रन्स ऑन अ स्कोरबोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. बावीस धावा या षटकामध्ये खर्च केल्या ते म्हणजेच गोलंदाज सुशांतने आणि आता मात्र येणारी 2 षटकं असतील. आजच्या दिवसाचा आपण संपूर्ण विचार केला तर या पुढील सामने जे होणार आहे ते म्हणजेच सिद्धार्थ पाटील 11 भोनंग विरुद्ध यशराज 11 झिराड, कुबेर 11 अलिबाग विरुद्ध सुपरफास्ट आग्राव
आणि माऊ 11 नवगाव विरुद्ध फणस डोगरी पेण असे हे पुढील सामने आपल्याला पाहायला मिळतील. तर नवीन गोलंदाज षटक क्रमांक 30 घेऊन येतोय सौरभ. सौरभला नक्कीच एक चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण बऱ्याच वेळेला मित्रांनो आपला संघ ज्यावेळेस अडचणीत होतो त्यावेळेस कोणत्या तरी गोलंदाजाने किंवा कोणत्या तरी फलंदाजाने चांगली कामगिरी करणं फार गरजेचं असतं. तर ती कामगिरी आज मात्र सौरभला करावी लागेल, कारण अगोदरच्या षटकामध्ये गोलंदाज सुशांतने 22 धावा खर्च केल्या आणि एकंदरीत धावसंख्या बघितली तर 28 धावा या अलिबाग संघाच्या झालेल्या आहेत. त्याच्यामुळे येणाऱ्या 2 षटकामध्ये या ठिकाणी कमीत कमी धावा ज्या खर्च करण्याची गरज ती म्हणजेच रामराज संघाला, आणि नक्कीच एक चांगला टेम्परमेंट चांगला टेम्पो पाहायला मिळते तो म्हणजेच अलिबाग संघाचा. पहिलाच चेंडू आपण पाहायला मिळतोय, बीमर स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळतोय. चेंडू सरळ जातोय लॉंग स्टॉपच्या दिशेनं बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावेसाठी. एकंदरीत 5 धावा या ठिकाणी बोनस स्वरूपात पाहायला मिळत आहेत त्यामुळेच अलिबाग संघाला. संघाची धावसंख्या आपण विचार केला तर 32 धावा, 33 धावा, 33 रन्स ऑन अ स्कोर बोर्ड. पुन्हा एकदा फॉलो थ्रू मध्ये चांगलं फिल्डिंग पाहायला मिळते आणि चांगलं कमबॅक पाहायला मिळते गोलंदाज सौरभचा. पहिला चेंडू मत नक्कीच एक बीमर स्वरूपाचा होता, परंतु हा चेंडू मात्र सटीक लाईन आणि लेंथवर आहे. तर उर्वरित 5 चेंडू सुद्धा अशाच स्वरूपाचे टाकावे लागतील. आता मात्र पुन्हा एकदा या ठिकाणी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू मात्र लेग साईडच्या दिशेने आहे. पंचांचा स्ट्राईक चेंडूचा इशारा. धावसंख्येत अतिरिक्त 2 धावा या ठिकाणी जमा होतील आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 35 धावा, 35 रन्स ऑन अ स्कोर बोर्ड. धावेवरती अंकुश लावावा लागेल रामराज संघाला. आतापर्यंत आपण बघितलं तर चांगली फलंदाजी पाहायला मिळते अलिबाग संघाकडनं. जी मिडल ऑर्डरची जी जोडी आहे सुजय आणि अजय यांच्या माध्यमातून एक चांगली पार्टनरशिप या ठिकाणी पाहायला मिळते. पुन्हा एकदा पुढील चेंडू स्ट्रायकिंगला फलंदाज सुजय. आता मात्र पुन्हा एकदा बीमर स्वरूपाचा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. पंचाकडनं 9 चेंडूचा इशारा येतोय आणि 2 धावा तर धावून काढायची 3 धावा तर झाल्यात. पुन्हा एकदा 34चा या ठिकाणी प्रयत्न करतायत. 9+3 या ठिकाणी धावा पूर्ण केलेल्या आहेत. आणि नक्कीच मित्रांनो षटकामध्ये कोणताही गोलंदाज 2 बीमर चेंडू फेकत असेल तर तो मात्र गोलंदाज चेंज करण्यात येतो. आणि या ठिकाणी आपण बघितलं तर गोलंदाज चेंज केलेला आहे. तर हे षटक पूर्ण करण्यासाठी नवीन गोलंदाज येतोय किफायत पटेल. तर किफायत पटेल जो आपण गोलंदाज पाहतोय याचं सुद्धा अलिबाग प्रीमियर लीग मध्ये सिलेक्शन झालेलं आहे आणि तुडाल संघाकडनं जो खेळणार आहे. आता मात्र खोलो टप्पाचा चेंडू तितका चांगला कार्पेट सहारे खेळून काढलाय मिडविकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक घेणार तो पण 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत आणि 2 धावांची संघाची धावसंख्या 41 रन्स ऑन अ स्कोरबोर्ड. 41 धावा लागते धावफलकावरती. या षटकातील अजून काही चेंडूचा खेळ मात्र येणं बाकी असेल. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे दाद मागितली आणि पंचांकडनं पुन्हा एकदा स्वैर चेंडूचा इशारा येतोय. पुन्हा एकदा सज्ज होते किफायत षटकात पुढे चेंडू घेऊन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज. आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि फलंदाज झाले किती आले 3 बाद 42 अशी धावसंख्या आहे अलिबाग संघाची. तर अजयचं नक्कीच या ठिकाणी एकदा जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे, कारण मित्रांनो 2 षटकार लगावून वैयक्तिक मित्रांनो 17 धावेचं योगदान दिलेलं आहे. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये प्रवेश करतोय अक्षय पाटील.
अक्षय पाटील जातो मैदानामध्ये. आपण आतापर्यंत बघितलं तर चांगली धावसंख्या उभारलेली आहे ते म्हणजे आद्या 11 अलिबाग संघानं प्रथम फलंदाजी करत असताना आतापर्यंत आपण जर बघितलं तर तब्बल 42 धावा या धावफलकावरती लागवलेल्या आहेत आणि 3 गडी मात्र बाद झालेले आहेत त्यामध्ये अलिबाग संघाचे. आणि नक्कीच मध्ये आहे प्रेशर मध्ये तर प्रेशर रिलीज करण्याचं काम हे आपण किफायतच्या माध्यमातून पाहायला मिळते. या षटकातील अजूनही 3 चेंडूचा खेळ येणं बाकी असेल. स्ट्रायकिंगला फलंदाज आहे अक्षय. आता मात्र फुलर लेनचा चेंडू होता तितका चांगला खेळून काढलाय परंतु वायडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आणि फलंदाज मात्र बाद. अक्षय मात्र डकआउट स्वरूपात बाद होतोय. नवीन फलंदाज पुन्हा एकदा मैदानामध्ये प्रवेश करतोय धर्मेंद्र म्हात्रे. तर धर्मेंद्र जातोय. चार बाद 42 अशी धावसंख्या. पुन्हा एकदा मोठा खेळ फटका खेळण्याचा प्रयत्न पण तो चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. चांगलं कमबॅक म्हणावं लागतील किफायतचं आणि या षटकातील शेवटला 1 चेंडूचा खेळ येणं बाकी असेल. अगोदरच्या षटकाचा आपण विचार केला तर अगोदरच्या षटकामध्ये सुद्धा भरपूर धावा आल्या आणि हे षटक पूर्ण करण्यासाठी किफायत आला होता आणि किफायतनं चांगला कमबॅक पाहायला मिळतोय. षटकातील शेवटला 1 चेंडूचा खेळ येणं बाकी असेल. मध्ये फिल्डिंग करतोय आणि षटकाची सांगता 3 षटकाच्या समाप्तीनंतर आपण एकंदरीत संघाची धावसंख्या बघितली तर 3 बाद 5 बाद 42. चार बाद 42 अशी धावसंख्या. 3 रन देऊन 2 विकेट्स मात्र किफायतने काढलेले आहेत आणि आता अंतिम षटक स्लॉग ओव्हर आणि या स्लॉग ओव्हर मध्ये नक्कीच धर्मेंद्र याचा मोठे फटके मारण्याचा प्रयत्न असेल कारण आपण अगोदरच्या 2 सामन्यांचा जर विचार केला तर 2 सामन्यामध्ये जवळपास 50 ते 60 धावा या ठिकाणी पाहायला मिळाल्या 4 षटकामध्ये. त्याच्यामुळे या षटकामध्ये या सत्रामध्ये आपल्याला जिंकायचं असेल तर या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा घेण्याची गरज आहे ती म्हणजे अलिबाग संघाला. तर सिद्धेश दिवकर षटक क्रमांक अंतिम घेऊन येतोय स्लॉग ओव्हर आणि धर्मेंद्र आहे. नक्कीच भरपूर वर्षांचा अनुभव आहे धर्मेंद्रकडे आणि आज मात्र पाहूया कशा पद्धतीचा खेळ होतोय. पहिल्याच चेंडू या ठिकाणी चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू मात्र वायडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता आणि झेल बाद होतोय. डकआउट स्वरूपात धर्मेंद्र बॅक टू दी पॅव्हिलियन. लगेच नवीन फलंदाज मैदानामध्ये प्रवेश करायचा आहे. सर्व रसिक प्रेक्षकांना सांगू इच्छितोय जो सामना चालू आहे तो म्हणजेच एक्युरा 11 रामराज विरुद्ध आद्या 11 अलिबाग या संघादरम्यान नाणेफेकीचा कौल हा मात्र रामराज संघाकडे गेला होता. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि प्रथम फलंदाजी करत असताना अलिबाग संघानं तर नवीन फलंदाज मजर जातो मैदानामध्ये. लोअर फुल टॉस पद्धत चेंडू आणि कार्पेट सहारे चेंडू पुन्हा एकदा स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये 1 धाव कंप्लीट केली जाते. दुसरीचा प्रयत्न आणि थोडंसं मिस्टेक पाहायला मिळते. फंबलिंग पाहायला मिळते. केवळ 1च धाव होती त्या एका धावेचं रूपांतर मात्र दुसऱ्या धावेमध्ये पाहायला मिळते. धावा या ठिकाणी अतिरिक्त धावा खर्च केले जात आहेत. संघाची धावा संख्या आपण बघितली तर 5 बाद 44. 4 चेंडू अजूनही या मित्रांनो षटकातील येणं बाकी आहे. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. त्या ठिकाणी मिडविकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. केवळ 1च धाव मात्र जमा होईल आणि 1 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 45. प्रत्येक चेंडूवर मित्रांनो धावा येणं फार गरजेचं असेल. मग ती एकेरी असेल दुहेरी असेल चौकार असेल षटकार असेल परंतु प्रत्येक निर्धार चेंडू हा मात्र नक्कीच महागा ठरत असतो आणि हा देखील चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू पुन्हा एकदा लॉंगॉनच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. 2 धावा तर कंप्लीट केल्या जात आहेत. 47 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्यात आणि आपण आता जर बघितलं तर या षटकातील शेवटले 2 चेंडू येणं बाकी असेल.
पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे आणि आता मात्र फलंदाज पाटील 11 भोनंग विरुद्ध यशराज 11 झिराड. दोनही संघांच्या संघानायकांना विनंती करतो लगेच नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. सिद्धार्थ पाटील 11 भोनंग विरुद्ध यशराज 11 झिराड. प्रतीक मात्र नवीन फलंदाज तो मैदानामध्ये. शेवटला चेंडू या षटकातील आणि आपण एकदा या ठिकाणी खोलवर टप्प्याचा चेंडू होता. पंचांकडे दाद मागितली आहे पण तो लेग बाय स्वरूपात एक धाव तर कंप्लीट केली जाते आणि दुसरी धाव घेत असताना थोडंसं या ठिकाणी कम्युनिकेशन पाहायला मिळत नाहीये, कोऑर्डिनेशन पाहायला मिळत नाही आणि त्या कारणास्तव फलंदाज मात्र बाद होतोय. तर पहिल्या सत्राची सांगता आपण जर विचार केला तर पहिल्या सत्रामध्ये निर्धारित 4 षटकांमध्ये अलिबाग संघानं 7 बाद 48 अशी धावसंख्या जमा केलेली आहे. तर 49 धावांचं लक्ष्य आहे ते म्हणजेच आई एकिरा 11 रामराज संघासमोर. मित्रांनो गेले 2 दिवस जो पाऊस पडला त्या पावसामध्ये आजचा जो दिवस आहे आजच्या दिवसामध्ये हा खेळ होणं फार कठीण होतं. परंतु पावसामुळे आज जो खेळपट्टीवर जी नमी होती किंवा खेळपट्टीवर आपण जर बघितलं तर चेंडू उडत नव्हता. तर ह्याच्यावर मित्रांनो अभिजित तुळपे सरांनी आपल्यासाठी ही मॅट उपलब्ध करून दिली आणि त्यांच्यामुळेच केवळ आजचे दिवस सामने आपण खेळत आहोत. तर त्याबद्दल अविनाश म्हात्रे आणि भेरसे क्रिकेट मंडळ आणि ग्रामस्थ मंडळ भेरसे सर्व त्यांचे आभारी आहोत. कारण आजचा दिवस आपण बघितलं तर मित्रांनो सकाळच्या सत्रामध्ये सामने होतील की नाही अशी एक शंका होती, परंतु ऐन वेळेला सन्माननीय तुळपोळे सर यांनी मॅट उपलब्ध करून दिली आणि आजचे सामने आपण अतिशय सुरळीतपणे पार पाडतोय आणि खेळत आहोत. त्याबद्दल पुन्हा एकदा मी अभिजित तुळपोळे यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. तसेच सर्व रसिक प्रेक्षकांना आणि क्रीडा रसिकांना एक सुवर्ण संधी आहे. स्वर्गीय सुनील पाटील चषक 2021 क्रिकेटचा महासंग्राम दिनांक 17, 18, 19 डिसेंबर 2000 32 संघांना सहभाग देण्यात येईल. 8 संघ हे ग्रामीण असोसिएशन मधील असतील, 8 संघ हे एक ग्रामपंचायत मिळून एक संघ असे असतील, 8 संघ टीम टू टीम असतील आणि 8 संघ हे गाव टू गाव असतील. जर कोणाला संपर्क करायचा असेल तर अमोक पाटील, जितेंद्र गोंदली, प्रकाश पाटील, सूरज गोंदली, महेश तळे, सुजित ठाकूर आणि किरण म्हात्रे यांच्याशी साधायचं आहे. आणि ही स्पर्धा मित्रांनो याच मैदानावरती होणार आहे दिनांक 17, 18, 19 डिसेंबर 2021. दुपारचं सत्र या ठिकाणी सुरू झालेलं आहे. पुन्हा एकदा सर्व रसिक प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. आज आपण बघितलं तर प्रथम सत्रामध्ये फलंदाजी करत असताना अलिबाग संघानं
7 बाद 48 अशी धावसंख्या जमा केली होती, तर 49 धावांचं टार्गेट आहे. ते म्हणजेच रामराज संघासमोर 4 षटकांचा हा सामना. रामराज संघाची सलामीची जोडी मैदानात. स्ट्रायकिंग एंडला आहे किफायत पटेल आणि नॉन स्ट्राइक एंडला आहे स्वरूप तांडेल. अशी ही सलामीची जोडी मैदानामध्ये. मी अगोदरच म्हणालो होतो किफायत पटेल याचा विचार केला तर ज्याचा अलिबाग प्रीमियर लीग मध्ये सिलेक्शन झालेलं आहे, ज्याच्या बॅटमधून आपण नेहमीच चांगली फलंदाजी पाहतो, नेहमीच दर्जेदार क्रिकेट पाहतो, आणि आज मात्र अलिबाग विरुद्ध संघासमोर कशा पद्धतीने खेळ करणार, जो तुडाळ संघाकडून अलिबाग प्रीमियर लीग मध्ये खेळणार आहे, आणि आज नवतरुण स्पोर्ट क्लब खानावच्या मैदानावरती कशा पद्धतीने खेळी करणार, या मैदानाचा आपण विचार केला तर सकाळी आपण भरपूर या मैदानाची प्रशंसा केली. या मैदानाची डेव्हलपिंग नक्कीच सन्मान्य अनंत गोंडले साहेब आणि जितेंद्र गोंडले साहेब यांच्या माध्यमातून या मैदानाचं संपूर्ण डेव्हलपिंग झालं, आणि सुंदर असं व्यासपीठ सुद्धा या ठिकाणी आपण पाहू शकाल, आणि याचं उद्घाटन सुद्धा आजच आपण अनंत गोंडले साहेबांच्या माध्यमातून करण्यात आलं. तर वलटू मैदानाकडे जिंकण्यासाठी निर्धारित 4 षटकांमध्ये 24 चेंडू मागे 49 धावांची गरज. पहिल्याच चेंडूवर या ठिकाणी घाई पाहायला मिळते. नॉन स्ट्राइक एंडचा जो फलंदाज होता तो डेंजर झोन मध्ये होता, परंतु नेक्स्ट मॅच या ठिकाणी मी अनाउन्समेंट करतोय. सिद्धार्थ पाटील 11 भोनंग विरुद्ध यशराज 11 झिराड आपल्यासाठी अंतिम पुकार असेल नाणेफेकीसाठी. पुन्हा एकदा जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू कार्पेट सहारे वाडीश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये जातोय. 1 धाव कंप्लीट केली जाते. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा देखील पूर्ण केलेल्या आहेत. जरी मॅन्डेटरी पॉवर प्ले असेल तरी सुद्धा कोणत्या प्रकारची या ठिकाणी घाई करणार नाही. केवळ हेच चित्र आपण पाहतोय किफायत पटेलच्या माध्यमातून. नक्कीच 4 षटकांचा सामना आहे. कोणत्याही क्षणी सामना फिरण्याची ताकद ही आपल्यामध्ये आहे. तर नक्कीच किफायत पटेल केवळ हेच जाणून या षटकाचा खेळ करतोय, आणि या चेंडूवरती मात्र एक चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू जातोय काऊ कॉर्नर क्षेत्रावरून दणदणीत षटकार. 8 धावा लागतात धावफलकावरती. आपण जर बघितलं तर 49 धावांचं, आणि ते पूर्ण करत असताना पहिल्याच षटकामध्ये प्रतीक घाडी हा मात्र षटक घेऊन आला होता. पहिल्या चेंडू निर्धाव टाकला, दुसऱ्या चेंडूवर 2 धावा आल्या, आणि तिसरा चेंडू मात्र षटकार. आता मात्र लोअर फुल टॉस चेंडू होता. पुन्हा एकदा चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक जाणार तोपर्यंत चेंडू सीमा रेषेच्या बाहेर पाहायला मिळतोय 4 धावेसाठी. किफायत पटेल याची का निवड झाली ते नक्कीच या ठिकाणी दाखवून देतोय. अलिबाग प्रीमियर लीग मध्ये बरेचसे मित्रांनो जे खेळाडू आहेत ते आपल्या पंचक्रोशी मधील आहेत, आणि त्यापैकी एक जो फलंदाज आहे तो म्हणजे नक्कीच किफायत पटेल, ज्याच्या बॅट मधून आपण एक षटकार बघितला, एक चौकार बघितला, आणि चहू बाजूला मित्रांनो जो फलंदाजी करू शकतो ते टॅलेंट, ती कॅपॅबिलिटी, अर्थात किफायत 12 धावा लागतात धावफलकावरती. षटक क्रमांक पहिलं प्रतीक घाडी घेऊन आलेला आहे, आणि पॉवर प्लेचं षटक म्हटलं की नक्कीच मित्रांनो गोलंदाजी कसरत असते. पुन्हा एकदा जस्ट फ्लिक करण्याचा प्रयत्न. चेंडू स्क्वेअर लेग दिशेने ट्रॅव्हल होतो. क्षेत्ररक्षक जाणार तोपर्यंत 1 धाव तर कंप्लीट केली जाते. दुसरीचा प्रयत्न 2 धावा देखील कंप्लीट केलेल्या आहेत. चांगली रनिंग पाहायला मिळते किफायतची. कधी षटकार, कधी चौकार, तर कधी एकेरी तर कधी दुहेरीला प्राधान्य देतोय. तर एक मित्र सुद्धा अर्थात किफायत पटेलच्या माध्यमातून आपण पाहतोय. तर 1 धाव या ठिकाणी शॉट आलेली आहे. पंच सूरज, 1 चेंडू मात्र बाकी आहे. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू गॅप शॉट मध्ये पाहायला मिळतोय. चेंडू पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक जाणार तोपर्यंत 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या आहेत. चांगला खेळ पाहायला मिळतोय किफायतच्या माध्यमातून. नक्कीच जे युवा खेळाडू आहेत, युवा फलंदाज आहेत, त्यांनी नक्कीच किफायतला फॉलो केलं पाहिजे, कारण एक मोठा फटका आल्यानंतर कोणत्या प्रकारची घाई केली नाही. एकेरी आणि दुहेरीला सुद्धा प्राधान्य दिलं. तर पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये बिनबाद 16 अशी धावसंख्या, ती म्हणजेच रामराज संघाची. 1 षटकर आणि 1 चौकारच्या समवेत वैयक्तिक किफायत पटेल हा मात्र 16 या धावसंख्येवरती खेळतोय. आणि आता मात्र येणारे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 33 धावांची गरज आहे. येणारे 18 चेंडू आणि 33 धावा.
केदार षटक क्रमांक दुसरा घेऊन येतोय. पहिल्या षटकामध्ये प्रतीक मित्रांनो आपण विचार केला तर भरपूर वर्ष अलिबाग संघाकडनं खेळतोय आणि त्याच्या षटकामध्ये बऱ्याच वेळेला आपण कमी धावा खर्च केलेला दिसतात, पण तो आज मात्र मित्रांनो थोडंसं महागडा होते. आपल्या षटकामध्ये एक षटकार आणि एक चौकारच्या समवेत तब्बल 16 धावा खर्च केल्या. तर षटक क्रमांक दुसरा घेऊन येते गोलंदाज केदार. मित्रांनो क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळेला असं होतं की जो हिरो असतो तो कधी झिरो होतो, तर कधी झिरो असतो तर कधी हिरो होतो. त्याच्यामुळे म्हणूनच क्रिकेट आपल्या भारतीय देशामध्ये पॉप्युलर आहे, लोकप्रिय आहे. क्रिकेटमध्ये मित्रांनो कोणत्या प्रकारचं आपण प्रेडिक्शन लावू शकत नाहीये. आता आपण बघितलं तर 18 चेंडू आणि 33 धावा, मी तर म्हणेन सामना 50-50 आहे. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस, तितका चांगला एक टेक्निकल फटका पाहायला मिळतो. चेंडू पुन्हा एकदा कव्हर क्षेत्रामध्ये जाईल, तोपर्यंत एकच धाव फक्त जमा होईल आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या ते म्हणजे 17 रन्स ऑन स्कोरबोर्ड. किफायत आहे स्ट्रायकिंग एंडला. जिंकण्यासाठी आपण आता विचार केला तर येणारे 17 चेंडू आणि 32 धाव्यांची गरज. आता मात्र जोरकस फटका, पण तो क्षेत्ररक्षक तैनात आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर 6 धावेसाठी. लगेच चेंडू द्यायचा आहे जुना. तर किफायतचा आपण विचार केला तर कधी ऑन साइडला धावा जमा करता येतो, कधी ऑफ साइडला. अगदी चौबाजू आणि एक तंत्रशुद्ध फलंदाजी आपण किफायतच्या माध्यमातून पाहतो. तर मित्रांनो या स्पर्धेचा आपण विचार केला तर अलिबाग तालुक्यातून संगत आहेत, परंतु अलिबाग तालुक्याचा जर विचार केला तर अलिबाग तालुका असेल किंवा रोहा तालुका असेल किंवा पेन तालुका असेल, अगदी पेन तालुक्यामधून सुद्धा आपल्याला एक संघ पाहायला मिळतो, तो म्हणजेच फणस डोंगरी पेण. रायगड प्रीमियर लीग मध्ये अर्थात फणस डोंगरी पेण संघाचा एक खेळाडू जो गाजला होता, अर्थात ओमकार हरपाल, हा सुद्धा आज या मैदानावरती आलेला आहे. त्याचं सुद्धा सहर्ष स्वागत. सिद्धार्थ झिराडमध्ये टॉसविन नाही झाले का रे निशिकांत? भोनंग आणि ह्याच्यामध्ये झिराडमध्ये टॉसविन नाही झाले अजून. सिद्धार्थ पाटील 11 भोनंग विरुद्ध यशराज 11 झिराड. आपल्यासाठी शेवटली 2 मिनिटं असतील. 2 मिनिटाच्या आत जर आपण आलात नाही तर कदाचित पेनल्टीला सामोरं जावं लागेल. नाणेफेकीसाठी लगेच यायचं आहे. पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू, वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. नक्कीच किफायतचा या ठिकाणी स्क्वेअर कट फटका मारण्याचा प्रयत्न करत होता, परंतु नक्कीच चेंडूने बॅटचा संपर्क होत नाहीये आणि एक धाव तर या ठिकाणी धावून काढलेली आहे आणि एका धावेनिशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल, ती म्हणजेच 24 रन्स ऑन स्कोरबोर्ड. 24 धावा लागतात धावफलकावरती. 49 धावा जिंकण्यासाठी पाहिजे त्या म्हणजेच रामराज संघाला, आणि त्यापैकी जवळपास 50% धावा या ठिकाणी कंप्लीट केलेल्या आहेत. पुन्हा एकदा बॅक टू दी बॉलर खेळण्याचा प्रयत्न. चेंडू ट्रॅव्हल होतो स्ट्रेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक लॉंगॉन मधून येणार, तोपर्यंत केवळ एकच धाव मात्र जमा होईल आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 25 रन्स ऑन स्कोरबोर्ड. 2 चेंडू या षटकातील बाकी आहेत. पहिल्या षटकामध्ये प्रतीकने मित्रांनो 16 धावा खर्च केल्या आणि या षटकामध्ये केदारने एक षटकाच्या समवेत आतापर्यंत 9 धावा खर्च केलेल्या आहेत. झेल पाहायला मिळते. फलंदाज किफायत याची खेळी मात्र संपुष्टात येते. या षटकातील शेवटल्या एक चेंडूचा खेळ मात्र येणं बघितलं, विश्लेषण बघितलं तर पहिल्या षटकात 5 चेंडू मागे एक षटकार खर्च करून एक गडी मात्र बाद केला, तो म्हणजेच गोलंदाज केदारनं. आणि आता आपण बघितलं तर शेवटला एक चेंडूचा खेळ बाकी आहे. सलामीचा फलंदाज मैदानामध्ये अजूनही तैनात आहे, तो म्हणजेच सौरभ, जो वैयक्तिक 1 ह्या धावसंख्या
नवीन गोलंदाज आहे रवींद्र. रवींद्र नवीन फलंदाज आहे, माफ करा. आणि या ठिकाणी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता पण तो बॅटची कडे घेऊन चेंडू शॉर्ट थर्ड मध्ये जातोय. त्या ठिकाणी पोहोचेल म्हणजे 25. आता मात्र येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 24 धावेची गरज आहे. येणारे 12 चेंडू आणि 24 धावेची गरज आहे. प्रति षटकाचा आपण विचार केला तर 12 धावेची सरासरी आहे ती म्हणजेच रामराज संघासमोर. तर लगेच टीम मीटिंग घ्यायची नाही आहे, षटक द्यायचं आहे. तसेच या ठिकाणी प्रितेश पाटील दी मॅन फ्रॉम झिराड एक उत्कृष्ट समालोचक आहेत, त्यांचं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत. तर येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 24 धावेची गरज आहे. फलंदाज स्ट्रायकिंग एंडला आहे रवींद्र. स्ट्रायकिंग आणि नॉन स्ट्रायकिंगला आहे सिद्धेश. रवींद्रचा आपण विचार केला तर मित्रांनो फार जुना खेळाडू आहे, ज्याचा बरेच वर्ष या पंचक्रोशीमध्ये आपण खेळ बघितला. ज्या खेळाडूला आपण पिंटा या नावाने संबोधतो. तर आता मात्र येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 24 धावेची गरज आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते प्रथमेश. या चेंडूवर चांगला फटका पाहायला मिळतोय, चेंडू जातोय काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून दणदणीत षटकार. एकतीस धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. 31 रन्स ऑन स्कोर बोर्ड. आपण जर आता समीकरण बघितलं तर येणारे 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि फलंदाज पिंट्या बॅक टू दी पॅव्हलियन. कधी सामना आपण बघितलं तर रामराज संघाकडे जातोय तर कधी सामना अलिबाग संघाकडे पाहायला मिळतोय. आता मात्र विचार केला तर येणारे 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 18 धावेची गरज आहे. सामना मात्र 50-50 आहे. अगदी विचार केला तर रामराज संघाकडे चांगले फलंदाज देखील आहेत आणि अलिबाग संघाचा आपण विचार केला तर चांगले गोलंदाज देखील आहेत. त्याच्यामुळे शेवटल्या चेंडूपर्यंत हा सामना अतिशय रोमांचक स्थितीमध्ये जाईल यात मात्र शंका नाहीये. येणारे 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये प्रतीक शिंदे येतोय आणि आता मी तर म्हणे थोडासा बॅकफुटवर थोडासा प्रेशर मध्ये येतोय संघ रामराज. कारण आता समीकरण बघितलं, इक्वेशन बघितलं तर येणारे 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 18 धावेची गरज. प्रथमेशचा चांगला कमबॅक पाहायला मिळतोय कारण पहिल्या वरती या ठिकाणी गडी बाद केला तो म्हणजेच पिंट्या. आणि नवीच फलंदाज प्रतीक शिंदे मात्र आलेला आहे. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज सिद्धेश दिवकर. जबरदस्त अफलातून गोलंदाजी पाहायला मिळते. फलंदाज सिद्धेश दिवकर बॅक टू दी पॅव्हलियन. लगातार दुसरा विकेट या ठिकाणी पाहायला मिळतोय तो म्हणजेच प्रथमेच्या माध्यमातून. तर या टुर्नामेंट मधली किंवा या सामन्यातील पहिली हॅट्रिक ही प्रथमेच्या नावावरती होणार का? कारण आपण आता बघितलं तर अगोदरच्या दोनही चेंडूवर 2 गडी बाद केलेत आणि आपण आता बघितलं तर नवीन फलंदाज मैदानामध्ये प्रवेश करतोय अनिकेत. नऊ चेंडू आणि 18 धावेची गरज आहे ती म्हणजेच रामराज संघाला खऱ्या अर्थाने या ठिकाणी वापसी करतोय अलिबाग संघ. कारण षटकारानंतर थोडासा बॅकफुटवर गेला होता, प्रेशर आला होता तो म्हणजे अलिबाग संघावरती, पण ते प्रेशर रिलीज करण्याचं काम हे मात्र नक्कीच आपण प्रथमेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. आणि आता आपण समीकरण बघितलं तर येणारी 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 18 धावेची गरज. स्ट्रायकिंग एंडला आहे फलंदाज अनिकेत, नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे फलंदाज प्रतीक शिंदे.
ऑन साइडला आपण क्षेत्ररक्षण बघितलं तर एक लॉंग ऑन आहे, त्याचप्रमाणे काउ कॉर्नर, एक डीप मिड विकेट, एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग. या चेंडूवरती एक जबरदस्त प्युअर क्रिकेटिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू वाईडिश लॉंग ऑफच्या डोक्यावरून दणदणीत षटकार. अनिकेत दिवकरचं नक्कीच या ठिकाणी कौतुक करावं लागेल, कारण सामना थोडासा या ठिकाणी बघितलं अलिबागच्या बाजूने गेला होता, परंतु नक्कीच या ठिकाणी आपण विचार केला तर एक षटकार मारून प्रेशर रिलीज करण्याचं काम हे मात्र अनिकेतने केलेलं आहे. आणि आता आपण समीकरण बघितलं, इक्वेशन बघितलं तर येणारे 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 12 धावेची गरज. कंपल्सरी चेसिंग आहे, याची मात्र दोनही संघांनी नोंद घ्यायची आहे. येणारे 8 चेंडू आणि 12 धावेची गरज आहे. पुन्हा एकदा सज्ज होतोय फलंदाज अनिकेत. क्रिकेटमधील ब्रह्मास्त्र यूज केलं आणि नक्कीच थोडासा निराश झाला होता प्रथमेश, कारण अगोदर चेंडू षटकार आला होता, परंतु त्याला प्रत्युत्तर दिले अनिकेतला. या ठिकाणी त्रिफला उद्ध्वस्त होतोय. आणि आता आपण समीकरण बघितलं तर येणारे 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 12 धावेची गरज. पुन्हा एकदा मित्रांनो, एक डाव तुझा तर एक डाव माझा, कारण आपण बघितलं तर आता मात्र समीकरण थोडंसं कठीण होताना पाहायला मिळते. येणारे 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 12 धावेची गरज. नवीन फलंदाज मैदानामध्ये जातो सुशांत दिवकर. या षटकातील शेवटला एक चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे. प्रथमेश गोलंदाज, ज्याने आपल्या षटकामध्ये 3 विकेट्स तर मात्र मिळवले आहेत, परंतु 2 षटकार देखील खर्च केलेले आहेत. तर एकंदरीत 12 धावा मात्र खर्च केले आहेत आणि 3 गडी बाद केलेले आहेत. आणि शेवटला एक चेंडूचा खेळ मात्र येणं बाकी. पुन्हा एकदा या ठिकाणी वेगवान चेंडू आणि निर्धाव चेंडूची सांगता आणि षटकाची देखील सांगता होते. तर 3 षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. आपण आतापर्यंत जर बघितलं तर येणारे आता मात्र 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 12 धावेची गरज. 6 चेंडू आणि 12 धावा. टीम मीटिंग घ्यायची नाही, लगेच आपण निर्णायक षटक द्यायचं आहे. 6 चेंडू आणि 12 धावा. कोणाला अंतिम षटक घेऊन कसं कोण आहे षटक घेऊन कोणाला? आणि अंतिम षटक घेऊन येतो अक्षय पाटील. निर्णायक षटक या षटकाचा निकाल असणार आहे. या सामन्यामध्ये विजयी कोण होणार, रामराज की अलिबाग, ते या षटकानंतर आपल्याला कळणार आहे. कारण आपण समीकरण बघितलं तर येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 12 धावेची गरज आहे. आपण क्षेत्ररक्षण बघितलं तर ऑन साइडला एक लॉंग ऑन आहे, त्याचप्रमाणे एक काउ कॉर्नर, एक डीप मिड विकेट आहे, एक क्षेत्ररक्षक बॅकवर्ड डीप स्क्वेअर लेग. ऑफ साइड आपण विचार केला तर एक मिड ऑन आहे, एक क्षेत्ररक्षक शॉर्ट पॉइंटला देखील पाहायला मिळतो, एक क्षेत्ररक्षक शॉर्ट थर्डमॅन आणि एक डीप पाहायला मिळतोय. एक धाव तर कंप्लीट केली, दुसऱ्याचा प्रयत्न करणार का, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय, चांगला या ठिकाणी बॅकअप पाहायला मिळतोय. आणि आता समीकरण बघितलं तर येणारी 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 11 धावेची गरज. 5 चेंडू आणि 11 धावा. कंपल्सरी चेसिंग आहे. हा सामना मात्र कोणाकडे जाणार याचं प्रेडिक्शन लावणं हे फार कठीण होऊन बसलेलं आहे. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहे सुशांत, मात्र याच्यावरती संपूर्ण जबाबदारी असेल. येणारे 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 11 धावेची गरज. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, परंतु आता पण आपण विचार केला तर या ठिकाणी बॅलन्स पाहायला मिळत नाहीये. आणि नक्कीच सुशांत आपली विकेट मात्र सॅक्रिफाईस करतोय आणि स्ट्राईक वरती आणतोय फलंदाज प्रतीकला. आता आपण समीकरण बघितलं तर येणारे 4 चेंडू आणि 11 धावेची गरज. 4 चेंडू आणि 11 धावा. झिरट झाला ना, आलं ना दोन गण झिरट आले. टॉस नाही आला अजून, ए ह्यांचा टॉस नाही केला अजून. भगवान निघाम घ्या. ए अक्षय ह्यांचा टॉस करायला सांग. ए झिरटचा ना बोलूनचा
सामना अतिशय रोमांचक स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. 4 चेंडू आणि 11 धावा. या सामन्यामध्ये काय होणार? स्ट्रायकिंग एंडला फलंदाज पुन्हा एकदा आपण पाहतोय प्रतीक फुलर लेनचा चेंडू या ठिकाणी कार्पेट सारे करून काढला. चेंडू ट्रॅव्हल होतोय मिडल मधून लॉंगर मध्ये आणि मिस्टेक पाहायला मिळते. फंबलिंग पाहायला मिळते. जिथे एकच धाव तिथे दुसरे धाव पूर्ण केले आणि तिसरी धाव घेत असताना मात्र प्रतीक बाद होतोय आणि तिसरी धाव काढत असताना प्रतीक बाद झाला. आणि आता आपण समीकरण बघितलं तर येणारे 3 चेंडू आणि आता मात्र 9 धावेची गरज. 3 चेंडू आणि 9 धावा. राज मात्र आता स्ट्रायकिंग एंडला आहे. आपण जर सौरभ दिवकर स्ट्रायकिंग एंडला आहे. आपण आता बघितलं तर 3 चेंडू आणि 9 धावांमध्ये प्रत्येक चेंडू मागे या ठिकाणी आक्रमण करावं लागेल. अग्रेसिव्ह खेळी करावी लागेल. अदरवाईज या ठिकाणी पराभवाचा सामना करावा लागेल तो म्हणजे रामराज संघाला. 3 चेंडू आणि 9 धावा. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू कार्पेट सारे जातोय लॉंगॉन क्षेत्रामध्ये. त्या ठिकाणी प्रत्येक गाडीचं चांगलं क्षेत्ररक्षण जोपर्यंत थ्रो करेल तोपर्यंत 2 धावा तर कंप्लीट केल्या आहेत. तर 42 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. आता मात्र जिंकण्यासाठी आपण बघितलं तर येणारे 2 चेंडू आणि 7 धावा. 2 चेंडू आणि 7 धावा. झिराड आणि भोनंग लगेच नाणेफेक करायची आहे. या ठिकाणी आमचे आयोजक वाट पाहत आहेत. झिराड आणि भोनंग. दोन चेंडू आणि 7 धावा. सर्व रसिक प्रेक्षक या ठिकाणी हा सामना अतिशय रोमांचक स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. आतुरतेने या सामन्याची वाट पाहत होते आणि त्याच पद्धती सामने या ठिकाणी पाहायला मिळतात. रोमांचक स्थितीमध्ये सामना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा या ठिकाणी हॉरिझॉन्टल बॅटने मारण्याचा प्रयत्न परंतु या चेंडूवर तर मात्र तर आता मात्र येणारे 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी 6 धावेची गरज. 1 चेंडू आणि 6 धावा. ज्या पद्धतीने रसिक प्रेक्षकांना सामना पाहिजे होता त्याच पद्धतीने पाहायला मिळतोय. आपण आंतरराष्ट्रीय स्तरावरती जर विचार केला तर रोहित शर्मानं तो सामना होता इंडिया विरुद्ध न्यूझीलंड. शेवटल्या चेंडूमध्ये 6 धावेची गरज होती आणि तो सामना एक चेंडू मागे 6 धावेची गरज असताना तो सुद्धा दिनेश कार्तिकने षटकार लगावला होता आणि त्याच स्वरूपाचं चित्र या ठिकाणी आपण पाहू शकाल. 1 चेंडू आणि 6 धावा. तर या सामन्यामध्ये हा षटकार मारणार की गोलंदाज मात्र फलंदाजावरती हवी होणार हा मात्र येणारा कालच ठरवणार आहे. नेक्स्ट मॅच आहे झिराड आणि भोनंग. दोन्ही संघांनी आपल्या 12 खेळाडूंची लिस्ट आमच्याकडे द्यायची आहे. ज्यावेळेस नाणेफेकीला येतात त्यावेळेस आपल्या 12 खेळाडूंची लिस्ट मात्र घेऊन यायचं आहे. सर्व संघांना या ठिकाणी सूचना आहे. तर येणारा 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी 6 धावा. आपण क्षेत्ररक्षण सुद्धा पाहू शकाल. ऑन साइडला एक लॉंग ऑन आहे. एक क्षेत्ररक्षक आपण बघितलं तर काउकॉर्नर क्षेत्रामध्ये तैनात केलेला आहे. एक डीप मिड विकेट आहे. एक डीप स्क्वेअर लेग आणि एक क्षेत्ररक्षक आपण बघितलं तर लॉंग लेग. ऑन साइडला आपण बघितले तर आपल्याला 4 क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात आणि ऑफ साइडला आपण बघितले तर 5 क्षेत्ररक्षक. असं हे क्षेत्ररक्षण आहे. येणारे 1 चेंडू आणि 6 धावा. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज सौरभ दिवकर स्ट्रायकिंग एंडला आहे. हा जर षटकार लगावला तर नक्कीच सौरभ दिवकर हा मात्र विसरू शकत नाहीये कारण आपला संघ अडचणीमध्ये आहे. 1 चेंडू मागे 6 धावेची गरज आहे. वेळ मात्र जास्त खर्च करायचा नाही. विनंती करतोय अलिबाग संघाला वेळ कोणत्या प्रकारचा दवडायचा नाहीये कारण आपल्याकडे वेळ फार कमी आहे. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये चेंजेस पाहायला मिळत आहेत. ऑफ साइडला आपण बघितलं जो पॉइंटला क्षेत्ररक्षक होता तो आता मात्र शॉर्ट पॉइंटला येऊन थांबतोय. एक क्षेत्ररक्षक शॉर्ट टर्मिनल तैनात केलेला आहे आणि एक नक्कीच आपण बघितलं तर सिली पॉइंट सुद्धा या ठिकाणी तैनात केलेला आहे. येणारे 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी 6 धावेची गरज.
यॉर्कर पद्धत चेंडू या ठिकाणी टाकला आणि अलिबाग संघ विजय होते. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन आणि रामराज संघाने या स्पर्धेमध्ये आपण सहभाग घेतला त्याबद्दल तुमचे सुद्धा आभार. रामराज संघाचा एक प्रतिनिधी यायचा आहे लगेच व्यासपीठाकडे. रामराज संघ नाणेफेकीचा कौल हा भोनन संघाकडे गेलेला आहे. लगेच आपला डिसिजन घ्यायचा आहे आणि मैदानामध्ये प्रस्थान करायचं आहे. वेळ मात्र दवडायचा नाहीये. भोनंग संघ